महामंडळी कैसे हो, वेलकम टू माय चॅनल। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आपला गोकर्णाचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण जात आहोत होनावरला। होनावरला पण खूप छान अशी ठिकाणं आहेत फिरण्यासाठी आणि मी हा थर्ड दिवस त्याच्यासाठीच प्लॅन केला होता। मी होल डे होनावर फिरणार आहे आणि रात्री मग परत हॉस्टेलला येणार। इकडचा वाईब मला खूप जास्त आवडला। ॲक्च्युली मी प्लॅन केलं होतं की मी दुसरीकडे जाईन, दुसऱ्या हॉस्टेल्सला पण एक्सपिरियन्स घेईल कसं असतं, पण इकडचं वाईब एवढं छान आहे ना मित्रांनो, म्हणजे बीचच्या समोर आणि 24 आवर्स कॅफे ॲक्सेस, बीच ॲक्सेस। सो मला खूप आवडलं इकडचं क्लायमेट अँड वाईब। सो माझं काही इकडून पाय निघत नाहीत दुसरीकडे। सो आता आम्ही निघू आता होनावरला। सो हॅलो गाईज, आता आपण पोचलेलो आहे बडी कॅफेला। सो इथे आपण ब्रेकफास्ट करून आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत होनावरला आणि आपला भाऊ आहे सोबत, तिरुप्रसाद। सो हॅलो गाईज, आम्ही आता आलेलो आहे धनंजय हॉटेलला। ॲक्च्युली त्या मगाशी त्या हॉटेलला गेलो होतो, तिकडे ब्रेकफास्टसाठी काय अवेलेबल नव्हतं। सो आम्ही सगळ्यांना विचारलं इकडे फेमस कोणतं हॉटेल आहे, तर ते बोलले की धनंजय। आधी आम्ही धनंजय ऐकलं, मी धनंजय शोधतोय कुठे भाई कुठे, पण हा तर धनंजय निघाला। ठीक आहे, चला बघू आता हे हॉटेल कसं आहे, कशी टेस्ट आहे वगैरे। इकडे फेमस तर आहे बोलतं, आता बघू, तुम्ही बघू शकता। सो प्युअर व्हेज धनंजय हॉटेल। मी आता मागवलेलं आहे बनाना बन आणि मसाला डोसा। बनाना बन मी तुम्हाला सांगतो काही बनाना बन एवढं भारी आहे ना, म्हणून बनानाची स्टफिंग येते आणि चटणी, रोजी काम भाई, रोजी काम। एक 70 रुपये, हे 80 रुपये, 150 रुपये झाले ते। खूप छान आणि खूप अप्रतिम चव आहे, मस्ट ट्राय करा। आम्ही फेरीला चाललोच होतो, तर तेवढ्यात रस्त्यात आम्हाला पवनपुत्र हनुमान भगवानचे दर्शन झालेले आहे आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप छान आहे, छान मंदिर आहे असं एकदम वरती। गाईस, आम्ही आता फेरी जिथे मिळते त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। इकडे आम्ही गाडी लावलेली आहे आणि इथे तुम्ही ज्यूस वगैरे पिऊ शकता। तो माझा फ्रेंड ज्यूस पितो आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे एक बंदर आहे जिथे फिशिंग वगैरे होतं आणि एक इथे फिश स्टोअर केली जाते कूल प्लेसमध्ये। पण तुम्ही व्ह्यू बघू शकता गाईस, खूप छान व्ह्यू आहे, खूप छान वाटते इकडे। तो फेरीमध्ये गाडी टाकून तिकडे ते बघा, तिकडे एकाने फिश बांगडा लागला वाटतं, भावाला बांगडा लागलाय, बांगडा। मी फेरीमधून उतरलेलो आहे, आता आपल्या भावाने काढलेली आहे गाडी बाहेर। सो आता इकडून आमचा रोडची जर्नी सुरू होईल, इकडून आम्ही रोड ट्रिप कंटिन्यू करू। सो लेट्स सी यू गाईज। सो हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहे आता रोडवेनी होनावरला। मित्रांनो, आपण आता होनावरच्या मेन ब्रिजला आलेलो आहे। गोकर्ण टू होनावरला कनेक्ट करणारा हा एकच ब्रिज आहे, हा खूप फेमस ब्रिज आहे आणि खूप मोठा, सगळ्यात मोठा। सो गाईज, फायनली आम्ही पोचलेलो आहे मॅनग्रुव्ज बोर्डवॉकला। इथे खूप थंड वाटतं। ॲक्च्युली आम्ही हा राईट टाईम चूज केला होता इकडे यायला, कारण एवढ्या गरमीमध्ये आपण फक्त मॅनग्रुव्जमध्येच जाऊ शकतो, बिकॉज इथे खूपच गरमी आहे, पण बाकी ठिकाणी फिरू नाही शकत एवढं। सो इथे कशी झाडांची सावली वगैरे आहे, सो आपण इथे फिरू शकतो। काय तिथे VR वर्ल्ड पण आहे,
इथे तुम्ही याचा पण अनुभव घेऊ शकता आणि बघू शकता काय विषय भावाचा विषय खोल झालेला आहे. तो गाईस इकडे आल्यावर तुम्ही एंट्रन्सला तुम्हाला एंट्री तिकीट काढावी लागेल. फीज 10 रुपीज पर पर्सन. गाईस इथे मॅंग्रोव्ह फॉरेस्ट बद्दल सर्व प्रकारची माहिती दिली आहे. सो गाईस आम्ही आता आमची वॉक स्टार्ट केली आहे मॅंग्रोव्ह फॉरेस्टमध्ये आणि इकडे फोटोशूट पण चालू आहे. बरेचसे कपल्स आणि कॅमेरामॅन्स आले आहेत प्री वेडिंगसाठी. सो खूप छान प्लेस आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इकडे बसण्यासाठी पण जागा आहे. तुम्ही येऊन इथे थोडं दमला असाल तर आराम देखील करू शकता इकडे बसून. आता गाईस इकडे एक मातीचा रस्ता स्टार्ट झाला आहे. आय डोंट नो पुढे पण बोर्डवॉक आहे की नाही. सो मित्रांनो थोडाच पुढे आला आपल्याला एक छानसा व्ह्यू बघायला मिळतोय आणि तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे एक ब्रिज दिसतोय आणि तिकडून आतमध्ये पण मॅंग्रोव्ह बोर्डवॉक आहे. सो तिकडे जाऊन बघूयात. मित्रांनो आपण त्या ब्रिजवर आलेलो आहे. तिकडून आपण आलो होतो मगाशी तुम्हाला दाखवलं होतं. आता इकडून वेलकम गाईस. आपण आता इथे मॅंग्रोव्ह फॉरेस्टच्या बाहेरच एक छोटंसं रेस्टॉरंट आहे तिकडे आलो होतो आणि तिकडे आम्ही वॉटरमेलन बटरमिल्क वडापाव घेतला आहे. मी बघू इकडचा वडापाव कसा असतो काय विषय आहे. आणि भावानी ब्रेड ऑमलेट घेतला. तो गाईस आम्ही आता होनावरमध्ये आहोत सारावती रिव्हरच्या जवळ. ते आम्ही आता बोटिंग करायला चाललो. स्टार्टिंगला पण खूप माणसं होती बोटिंग करायची का बोलत होते बट आम्ही जाऊन चूज करणार आहोत की आम्हाला कुठली बोट आवडली वगैरे. सो त्याप्रमाणे आम्ही बोट हायर करू. सो हॅलो गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे आता होनावर सारावती बॅकवॉटर स्टार बोटिंगला. तिथे आम्ही ही बोट चूज केली. सो मित्रांनो आपली बोट राईड चालू झालेली आहे. इकडून आपण स्टार्ट केले आता होनावर बॅकवॉटरला. अख्खी बोट आपली याच्या आईला मजे फुल KGF सारखी फील येते बाहेर. फुल भारी वाटते बघायला फील. We are here at Lotus Point. Let's see if we are lucky we can see the lotus also. So guys, this is the Lotus Point. मी आता केरला पॉइंटला आलो आहे.
आणि ते एक छोटंसं शॉप होतं, तिकडून आम्ही सोलकढी घेतली आहे. सोलकढी छान आहे, इकडची टेस्ट थोडी वेगळी आहे आणि ही पांढरी आहे थोडीशी, पण टेस्ट छान आहे, खूप छान आहे. जस्ट चिअर्स. आणि मी आता इथे फोटो आणि व्हिडिओज काढणार आहे. सो स्टे ट्यून टू सी माय फोटोज अँड व्हिडिओज ऑन Instagram. I will share my Instagram link also in my description and my channel. So stay tuned, guys. आपली बोट राईड झालेली आहे. आपण खूप छान बोट राईड करून दिली आपल्याला, मजा आली. सो आता इकडून आम्ही इको बीचला चाललेलो आहे. सो भेटू तुम्हाला इको बीचला डायरेक्ट. हॅलो गाईज, वी आर ॲट इको बीच नाव. आपण आता होनावरला गेलो होतो, तिकडून इको बीच फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप छान बीच आहे, एकदम नॅचरल वाईब्स आहे तिकडे. एक पण तुम्हाला कुठेही असं कॅफे किंवा काहीच बघायला नाही मिळणार. पूर्ण नॅचरल बीच आहे आणि हा बीच आहे ना इंडियामध्ये पूर्ण क्लीनेस्ट बीच म्हणून ओळखला जातो. गाईस, तुम्ही हे जे बघताय ना, इकडे टर्टल्स एग्स देतात. सो हे प्रिझर्व करून ठेवले आहे. इकडे असे 5 आहेत टोटल. सो इकडे टर्टलची अंडी असतील का नाही, आय डोंट नो. गाइस, गुड इव्हनिंग. सो च्या व्हिडिओज फोटोज सगळं घेऊन झालेलं आहे. मस्त वेदर आहे यार इकडचं. नक्की या इको बीचला. जर कधी आलात होनावरला वगैरे तर नक्की येऊन जा. छान बीच एकदम. सो नमस्कार मंडळी. ॲक्च्युली आम्ही चाललो होतो कुडले बीचला, हाफवे होम कॅफेला. तर विषय असा झाला की आमचा कॅफे भलतीकडे आणि आपण गेलो भलतीकडे. तर आणि आता कॅफे पण 9 वाजता बंद होणार आहे. सो आता वाजले 8:30. सो आम्ही एका व्ह्यू पॉईंटवर थांबलो आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसणार नाही गाईस, पण खूप छान लोणावळा वाईब्स आहे इकडे. म्हणजे असं सगळं लाईटिंग दिसते. आम्ही एकदम टॉपवर आहोत, एका हिल स्टेशन टाईप आहे हे, आणि छान वाटतं इकडे. घाट, पूर्ण घाट आहे. आम्ही रात्री पूर्ण घाटामधून प्रवास करून आलो इकडे. बट आता आम्ही अनफॉर्च्युनेटली परत चाललो आहे आमच्या ट्रिपर्सला. मी आता कोकर्ण मेन मार्केटला आलो आहे. शॉपिंग वगैरे काय करायचे असेल तर. आणि हे काका बसले होते इकडे. त्यांना मी विचारलं की इकडे व्हेज खायला कुठे मिळेल चांगलं. की गोकंबा असं म्हणतात. गोकंबा नावाचं एक हॉटेल आहे, तिथे व्हेज चांगलं. सो बघू, तिकडे जाईल आता मी. सो काही आपण गोकर्ण मेन मार्केटला आलो होतो आणि इकडे आपण हॉटेल श्री दुर्गांबा इकडे व्हेज थाळी ऑर्डर केली होती. खूप छान होती. 100 रुपयाला व्हेज थाळी. तुम्ही कधी आलात तरी व्हेज खावंसं वाटणार तुम्हाला, नक्की इकडे भेट द्या. एक नंबर. आज मी व्हेज जेवलो आहे. सो मी आज म्हटलं आज आईस्क्रीम ट्राय करू. इथली हँग्यो आईस्क्रीम खूप फेमस आहे कर्नाटकमध्ये. सो गाईस, आजचा दिवस खूप छान होता. खूप मजा आली. ट्रॅव्हल खूप केलं, पण मजा पण तेवढीच आली. सो लेट्स सी. उद्या आपल्याला जायचं मुर्डेश्वरला. सो उद्या पण आपण थोडेसे 2-3 प्लेसेस फिरणार. मी आता परत माझ्या हॉस्टेलला चाललो आहे ट्रिपर्सला. आय एम एंडिंग माय टुडेज ब्लॉग. उद्या आपण जाणार आहोत मुर्डेश्वरला. सो भेटूया लवकरच एकदा नवीन ब्लॉगमध्ये. असंच प्रेम करत राहा. लाईक, कमेंट, शेअर करा सगळ्या ब्लॉग्सला माझ्या. आणि कीप लविंग. गुड नाईट. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.